नमस्कार, शुभ सकाळ, शुभ दुपार, शुभ संध्याकाळ. तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ पाहतायत त्यावेळेस मी विनायक स्वागत करतो आपल्या ज्ञानगंध विथ विनायक या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर झालं काय, घरी आणले होते नारळ आणि नारळ फोडल्यानंतर ते अख्खेच नारळ निघाले आणि त्याच्या करवंट्या खाली शिल्लक राहिल्या. म्हणलं चला आज नारळाच्या करवंटापासून आपण बनवूयात मुलांना आवडणारी पिगी बँक. तर चला पाहूया पिगी बँक कशी बनते. नारळ सर्वप्रथम घेऊन त्याच्यावरची साल काणसच्या साह्याने स्वच्छ केलेले आहे आणि त्यानंतर छोटेसे करवतीचे पान घेऊन त्या करवतीच्या पानाच्या मदतीने जिथं नारळाला एक छिद्र असतं, आमच्याकडे त्याला डोळा म्हणतात, तर त्या डोळ्याच्या ठिकाणी मी काय केले, कापलेलं आहे. पहा, अशा रीतीनं कापलेलं आहे आणि नंतर फेविकॉल घेतलेला आहे आणि त्या फेविकॉलच्या मदतीनं जिथं फुटलेला नारळ आहे तिथं जोडत आहे. बघा, जोडताना कसं जोडायचं, खूप काळजीपूर्वक फेविकॉल हा हाताला चिटकू नये याची काळजी घ्यायची. थोडं थोडं टिपका सोडत पूर्ण बाजू व्यवस्थित जोडली की आपली ही नारळाची करवंटी व्यवस्थित जोडल्या जाते. आणि मला 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांसाठी मी 2 पिगी बँक बनवत आहेत. तर एक पिगी बँक या ठिकाणी तयार झालेली आहे, दुसरी पिगी बँक बनण्याच्या प्रतीक्षेत आहे. बघा, आमच्या लहानपणी असं काही नव्हतं, पण आताच्या मुलांना पिगी बँक वगैरे सर्व काही ऐकतच मिळतं. आता आपण मला आवडणाऱ्या तिरंगा रंगामध्ये ही पिगी बँक रंगवत आहे. सर्वप्रथम वरती केशरी, मध्यभागी पांढरा आणि खाली हिरवा रंग देत आहे. बघा, माझ्याकडे माझ्या मुलाच्या रंगपेटीतले पोस्टर कलर होते आणि पोस्टर कलरच्या मदतीनं मी ही पिगी बँक रंगवत आहे. केशरी रंग रंगवत आहे आणि किती छान दिसतोय पहा. केशरी रंगानं हे पिगी बँक रंगवल्यानंतर थोडं उन्हात वाळू द्यायची आणि ती पिगी बँक उन्हात वाळत आहे तोपर्यंत दुसरी पिगी बँक रंगवायला घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने दोन्ही पिगी बँक टप्प्याटप्प्याने उन्हात वाळत आहेत आणि त्या वाळत असताना त्या पिगी बँकेला बघा आता पांढरा रंग देतोय, किती छान सुरेख दिसतोय. आणि अशा रीतीनं पिगी बँक तयार होत आकार घेत आहे. तर माझ्या मुलांना काहीतरी नवीन बनवून द्यावं याचा ध्यास मी नेहमीच घेत असतो आणि या माध्यमातून आजही नारळाच्या करवंटीपासून, टाकाऊपासून उपयोगी वस्तू आपल्यासमोर तयार होऊन येत आहे. आशा आहे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हालाही नक्कीच बघायला आवडतील. आणि अजूनही माझं चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला, आता पहिली पिगी बँक उन्हात वाळत आहे तोपर्यंत दुसरी पिगी बँक रंगवत आहे आणि माझ्या या रंगवण्याच्या कामामध्ये मुलांनाही सहभाग घेतलेला आहे. मुलं कुतूहलानं बघत आहेत. तर नारळ हा तसा तर खूप उपयोगी आहे. मुलं नारळाचं खोबरं तर खूप आवडीनं खातात. आपल्या भारतामध्ये तर नारळाला कल्पवृक्ष असं म्हटलेलं आहे आणि असा हा कल्पवृक्ष नारळ प्रत्येक वस्तूचा उपयोग आपल्याला देतोय. तर मी ठरवलं या कल्पवृक्षापासून आज तिरंगी मुलांसाठी तिरंगी रंगाची पिगी बँक बनवूयात. तर पिगी बँक आता या ठिकाणी तयार झालेली आहे आणि शेवटचा हात त्यावर बसत आहे आणि ती उन्हात वाळू घातलेली आहे. आणि पहा, पुढील चित्रामध्ये उन्हात पिगी बँक वाळलेली आहे आणि अशी ही पिगी बँक तयार झालेली आहे. तुम्ही नक्की बनवा आणि आपल्या मुलांना बनवून सांगा. आणि माझ्या चॅनल प्लीज सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.